गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण 18वा अध्याय शिकतोय सध्या गीतेचा. मागच्या वेळेस आपण 19व्या श्लोकापर्यंत आलो होतो. तर आज आपण 20व्या श्लोकापासून आपली वाटचाल पुढे सुरू करू. मी पहिले शेअर करतो या स्क्रीन. सो वी आर ऑन टेक्स्ट नंबर 20. तर स्मिताताई, आपण जर श्लोक म्हणू शकल्या तर फार छान. सांगा. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्. वंडरफुल. तर आता याचा अर्थ काय ते पाहू आपण. दॅट नॉलेज बाय विच वन अनडिवाइडेड स्पिरिच्युअल नेचर इज सीन इन ऑल लिव्हिंग एंटिटीज, दो दे आर डिवायडेड इंटू इन्युमरेबल फॉर्म्स, यू शुड अंडरस्टँड टू बी इन द मोड ऑफ गुडनेस. म्हणजे ज्या ज्ञानाने आपल्याला एकत्वाचा अनुभव येतो किंवा एकत्वाचा बोध होतो, ते ज्ञान सात्विक ज्ञान आहे. भूतमात्रात जे पाहे भाव एक सनातन, अभिन्न भेदलेल्यात जाणते ज्ञान सात्विक. कुठलं ज्ञान सात्विक आहे की भूतमात्रा जे पाहे एक भाव सनातन. हे सगळ्या भूतमात्रांमध्ये भाव एकच आहे. अभिन्न भेदलेल्यात जाणते ज्ञान सात्विक. म्हणजे भेदलेल्यात सुद्धा अभिन्न काहीतरी आहे. आपल्याला अनेक रूपांनी हे सगळं जग दिसतंय. जगामध्ये आपल्याला भिन्नता दिसते, वैविध्य दिसतं, परंतु त्याच्या खाली जे तत्व आहे ते एकच आहे. ते कसं आहे ते आता आपण शोधून काढू. आपले जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी, ते काय म्हणतात आपण ते बघूया. पण त्याच्यासाठी मला त्यांचं आपलं जे चीट शीट आहे ती उघडायला लागेल, जी मी उघडलीच नाही. आय एम सो सॉरी. सो लेट मी सी इफ आय कॅन गेट इन टू माय. बघा इथे एवढ्या माझ्या फाईल्स आहेत त्या गीता चिंतनाच्या. त्यातली ही मुक्त छंद आणि वृत्तबद्ध. आय एम टेलिंग यू ऑल ऑफ माय सिक्रेट्स नाव, राईट. आय एम ओपनिंग देम ऑल अप. आणि होपफुली तेच पान उघडेल जे आपल्याला पाहिजे. ठीक आहे. आपण 20व्यावर आहोत ना. त्या ज्ञानासी जाण सात्विक, जे पाहत अव्यय भाव एक, न जाणी भेदाभेद किंचित जगतातील समस्त भूतात. त्या ज्ञानासी जाण सात्विक. हे कुठलं ज्ञान आहे सात्विक? जे पाहत अव्यय भाव एक. आपल्याला सगळीकडे एक अव्यय भाव लक्षात यायला पाहिजे. न जाणी भेदाभेद किंचित जगतातील समस्त भूतात. एक सेकंड हा. जस्ट होल्ड ऑन फॉर जस्ट 1 सेकंड. स्टॉप शेअर. आय एम गोइंग टू. याच्याबद्दल मुक्त छंदामध्ये आपण काय म्हणतात, आपले बंधू किशोर कुलकर्णी त्यांनी ते बघितलं. आता वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात बघूया. होपफुली तेच पान उघडेल ना इथे. आता लेट अस सी इफ दॅट मॅजिक वर्क्स हिअर. होपफुली इट डज. मुक्त छंद आपण बघितलंय ऑलरेडी. हा, व्हेरी गुड, नॉट बॅड. बघा, 20वा श्लोक काय म्हणतात. 20व्या श्लोकामध्ये, जरी होत भूते जगीती कितीही, अविनाशी भावासी एकाची पाही, अनेकात एकत्व ज्याला दिसावे, असे ज्ञान सात्विक त्याला म्हणावे. जरी होत भूते जगी ती कितीही. कितीही जरी जगात भूते असली, भूते म्हणजे इंडिव्हिज्युअल जीव आपल्यासारखे, अविनाशी भावासी एकाची पाही. या सगळ्यांमध्ये एक अविनाशी भाव, ज्याचा कधीच नाश होऊ शकत नाही, असं आपल्याला दिसायला पाहिजे. अनेकात एकत्व ज्याला दिसावे, ज्याला दिसतंय अनेकात एकत्व, असं ज्ञान सात्विक त्याला म्हणावं. याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया. लेट्स गो इन टू ज्ञानेश्वरी. भिन्न भिन्न असलेल्या सर्व भूतांच्या ठिकाणी एकच अविनाशी आणि अविभक्त असा आत्मा म्हणजे मनुष्य ज्याच्या योगाने पाहतो. आत्मा म्हणजे मनुष्य नाही, असा आत्मा. मनुष्य हे अध्यावृत आहे.
म्हणजे इट्स इम्प्लाइड की मनुष्य बघतो, ज्याच्या योगाने पाहतो ते ज्ञान तू सात्विक आहे असं समज. भिन्न भिन्न असलेल्या सर्व भूतांच्या ठिकाणी एकच अविनाशी आणि अविभक्त असा आत्मा मनुष्य ज्याच्या योगाने पाहतो ते ज्ञान तू सात्विक आहे असं समज, असं भगवान अर्जुनाला सांगतायत. तरी अर्जुना गाते पुढे, सात्विक ज्ञान चोखडे, जयाच्या उदयी ज्ञेय बुडे, ज्ञाते निसी. तर अर्जुना, ते खरोखर शुद्ध सात्विक ज्ञान होय की ज्याच्या उदयात ज्ञात्यासह ज्ञेय बुडतं म्हणजे नाहीसं होतं. आता आपण फक्त जेवढं वाचलंय ना आतापर्यंत त्याच्यावरच फक्त थोडंसं चिंतन करू, की जे ज्ञान तुम्हाला एकत्वाची प्रचिती करून देतं. आपण कित्येक वेळा ह्याच्याबद्दल चिंतन केलंय, कित्येक वेळा, की आता तुम्हाला दोन संवेदनांचा अनुभव येतोय. एक तर म्हणजे तुम्हाला डोळ्यांनी तुमच्या स्क्रीनवर रंग दिसतोय, रूप दिसतंय. हं? माझ्या चेहऱ्याकडे आणि माझ्या रंगरूपाकडे नका बघू, माझं जे बॅकग्राऊंड आहे त्याच्याकडे बघा, ते किती सुंदर आहे. आय थिंक दिस इज फ्रॉम नॉर्वे. कोणाच्या फेसबुक पेजवरनं मला हे मिळालं मला तर आठवत नाही, पण समबडी आय नो मस्ट हॅव गॉन टू नॉर्वे. आणि त्यांनी एक खूप सुंदर चित्र त्यांच्या फेसबुक वर लावलं होतं. त्यांना विचारलं की हे मी समजा वापरलं तर चालेल का तुम्हाला, तर ते म्हणाले, "हो, अवश्य चालेल." आणि दादा, एक अर्थात थोडा इंटरप्ट करू का? ओके. नॉर्वे हे सगळ्यात हॅपी कंट्री आहे पूर्ण. हा, व्हेरी गुड. किती छान झालं ना, आज आपल्याला हॅपी कंट्रीचं बॅकग्राऊंड मिळालं आपल्या या चिंतनाकरता. व्हेरी गुड, थँक्यू. तर पहा कसं होतं की तुम्हाला रूपरंग दिसतंय डोळ्यांनी, आणि आता तुम्ही तेवढंच फक्त त्याच्याचवर चिंतन करा, की तुम्हाला डोळ्यांनी किती रंग दिसतात बघा बरं. एक तर म्हणजे हिरवळ दिसते डोंगरावर किंवा डोंगराच्या बाजूला, सगळी झाडी जी आहे ती हिरवी आहे. त्या हिरव्या रंगाचं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं आहे त्यामुळे ते पाणी हिरवंच दिसतंय. किंवा आता इथे जर पाण्याचा रंग बघितला थोडासा निळा आहे, म्हणजे मी माझ्यामुळे तो झाकला गेला होता. पण त्याच्या मागे पर्वत जे आहेत, त्या पर्वतांच्या वर बर्फ असल्यामुळे तो पांढरा दिसतोय. आकाश निळं दिसतंय. आणि पर्वतावर जिथे कुठे सावली पडलेली आहे तिथे इथे थोडंसं निळसर काळसर काळसर असं दिसतंय. इतके सगळे रंग जे आहेत ते एकच दृष्टी बघते ना, तर एकाच दृष्टीने ह्या सगळ्या रंगांना आपण प्रकाशित करू शकतो. तर रंग अनेक आहेत, रूप अनेक आहेत, परंतु दृष्टी एक आहे. आता जे रंग आपल्या डोळ्यातून रेटिनावर त्याचं प्रतिबिंब पडून त्याची संवेदना आपल्या विजन सेंटरमध्ये गेली, दृष्टी केंद्रामध्ये, तिथे आपल्याला काहीतरी संवेदना जाणवली. त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात आलं की बाहेर आपल्याला काहीतरी दृश्य दिसतंय. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट काय आहे, की दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कानाने ऐकत आहे, आणि तुम्ही मी जे काही बोलतोय ते लक्षपूर्वक ऐकता आहात अशी मी आशा करतो. तर तुम्हाला कानाने जे ऐकायला येत आहे ना, ते तुमच्या कानातून संवेदनांच्या रूपात तुमच्या ध्वनी केंद्रात जाते, म्हणजे ऑडिओ सेंटरमध्ये. तिथे गेल्यानंतर आणखीन काहीतरी संवेदना होते. म्हणजे एक संवेदना आपल्याला रूपाची होते, एक संवेदना शब्दाची होते, त्याचप्रमाणे आणखीन तीन संवेदना आहेत. स्पर्शाची संवेदना होते आपल्याला, समजा कोणी आपल्याला हात लावला तर. गंधाची संवेदना होते, रसाची संवेदना होते, रस नाही येत ना, है ना. तर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाच संवेदना एकाच मनामध्ये आपल्याला अनुभवायला येतात. म्हणजे काय झालं की रंग अनेक आहेत, दृष्टी एक आहे. दृष्टी, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे सगळं वेगळं वेगळं आहे, परंतु मन एक आहे. त्या एका मनामध्ये ह्या सगळ्या संवेदना जाणवतात. आणि जोपर्यंत या संवेदना आपल्याला आपल्या मनामध्ये जाणवत नाहीत तोपर्यंत बाहेर जग आहे हे आपल्याला कळतच. म्हणजे आत्ताच्या आत्ता सुद्धा समजा तुमचं लक्ष माझ्याकडे नसलं किंवा तुमचं मन दुसरीकडे कुठेतरी असलं किंवा तुम्ही नुसतेच डोळे बंद केले तरी सुद्धा हे सगळं नाहीसं होईल ना. याचा अर्थ काय आहे की बाहेर जग वैविध्यतेने नटलेलं जरी असलं, सो इवन दो द वर्ल्ड आउटसाइड इज सो ब्युटिफुली डेकोरेटेड बाय मल्टिप्लिसिटी, इंग्रजी अनुवाद केला त्याचा. तर
त्याचा अनुभव आपल्याला आपल्या मनामध्ये, एकाच मनामध्ये होतो. ठीक आहे ना. आपल्या मनाचे सुद्धा सुखी आहे, दुःखी आहे, किंवा आज मला कंटाळाच येतो आहे, किंवा आज मला खूप उत्साह वाटतोय, असे मनाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. बुद्धीचे प्रकार आहेत, की मला दादाजी सांगतायत ना ते समजतंय, आज चांगलं समजलंय. कधी कधी बिलकुलच समजत नाही, डोक्यावर न जाता. म्हणजे मनामध्ये सुद्धा विविधता आहे, बुद्धीमध्ये सुद्धा विविधता आहे, की कधी कळतं कधी नाही कळत. हं? तर ह्या सगळ्यांना जाणणारा जो आहे तो एकच आहे ना. कुणाला कळत आहे? मलाच कळत आहे. मला आतापर्यंत, जन्मापासून ते आतापर्यंत अनेक प्रकारचे अनुभव आले. त्या सगळ्या अनुभवांचा साक्षी मी एकच आहे. म्हणजे काय झालं, की विविधता जरी बाहेर असली तरी सुद्धा माझ्या आतमध्ये ते जोपर्यंत एक होत नाही, किंवा माझ्यामधला जो एक आहे तो या सगळ्यांचा अनुभव जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत ती विविधता जी आहे तिचा मला अनुभव नाही होत. म्हणजे जग जरी विविध, भिन्न दिसत असला तरी सुद्धा अनुभव करता मी एकच आहे. आणि जोपर्यंत मला त्या विविध गोष्टींचा अनुभव येत नाही, तोपर्यंत ते जग आहे हे मला कळतच नाही. सगळं जग जरी अगदी वेगळं वेगळं दिसलं, वेगळं असलं, तरी सुद्धा त्याला जाणणारा मी एकच आहे. लेट अस सी इफ वी कॅन गो फर्दर. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया. एक मिनिट इंटरप्ट करतो. इंडियन फिलॉसॉफी मध्ये पहिलेच झालं होतं, माइंड इज लाईक एन ओशन अँड हा थॉट्स हा. आर लाईक वेव्स. आणि कधी कधी ह्याच्यावर थोडी पुढे जाता येईल, इमोशन्स. ओके, इमोशन्स वर अजून इतकं नाही सविस्तर कळेल. चालेल, बोलू त्याच्याबद्दल. आपण एक काम करूया. वाय डोंट यू राईट डाऊन व्हॉट युअर थॉट्स आर, नॉट इन द चॅट बट ऑन अ पीस ऑफ पेपर, किंवा मनातच ठेव. आपले हे सगळे ओव्या झाल्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलेल्या, की मग त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावर विचार करू समग्र. चालेल. तोपर्यंत जे लक्षपूर्वक आपण ऐकू, की ज्ञानेश्वर महाराज आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करते, ते समजा आपल्याला विथ फोकस ऐकता आलं. आणि बाकी समजा थोडा विचाराला दुसरा तर हरकत नाही, तो आपण लिहून ठेवायचं ऍज अ नोट, आणि मग आपण त्याच्यावर करू चिंतन. नो प्रॉब्लेम. जैसा सूर्य न देखे अंधारे, सरिता नेणिजती सागरे, का कवलिया न धरे आत्मछाया. ज्याप्रमाणे सूर्याला अंधकाराचं दर्शनही नसतं, समुद्राला नद्यांची खबरही नसते, किंवा कितीही मिठी मारून धरावयास गेलं तरी आपली सावली पकडली जात नाही. सूर्याला अंधकाराचं दर्शन होऊ शकतं का? सूर्याने समजा आपल्याला म्हटलं, किंवा आपण सूर्याला म्हटलं, की चल तुला मी अंधार म्हणजे काय दाखवतो, तर सूर्य म्हणेल की ठीक आहे, चल मला दाखव अंधार म्हणजे काय, मी बघतो. तर आपण जिथे कुठे सूर्याला घेऊन जाऊ, तिथून अंधकार आपोआप नाहीसा होईल ना. किंवा समुद्राला नद्यांची खबरही नसते. नदी समुद्रात येऊन मिळाल्यानंतर ती समुद्रच होते. समुद्राला समुद्राशिवाय दुसरं काही माहितीच नाही. आणि कितीही मिठी मारून धरायला गेलं तरी सुद्धा आपली सावली आपल्याला पकडता नाही येणार. तयापरी जया ज्ञान शिवादी तृणावसाना, या भूतव्यक्ती भिन्ना नाडळती. त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून तो शेवट तृणापर्यंतही तृणापर्यंतचीही वेगवेगळी भूते भिन्न दिसत नाहीत, ज्या ज्ञानाला शिवापासून तो शेवट तृणापर्यंतचीही वेगवेगळी भूते भिन्न दिसत नाहीत. आता याच्याबद्दलही आपण पुष्कळदा विचार केलेला आहे, की तुम्हाला हे माझ्या मागचं दृश्य दिसतंय, त्याच्यामध्ये आपल्याला झाडं दिसत आहेत. ठीक आहे ना. त्यानंतर प्रत्येकाला इथे आपलं शरीर आहे हे दिसतंय, आणि आपल्या आजूबाजूला समजा कोणी लोक असले तर त्यांचं शरीर आहे ते पण दिसतंय. तर ह्या सगळ्यांची उत्पत्ती कशी होते? या सगळ्यांची उत्पत्ती या पाच ज्या मूलभूत वस्तू आहेत या विश्वामध्ये, त्यांच्यापासूनच होते ना. पाच कुठल्या
मूलभूत वस्तू आहेत. पृथ्वी आहे, जल आहे, अग्नी आहे, वायू आहे आणि आकाश आहे. या 5 तत्वांनी ही सगळी सृष्टी तयार झालेली. तर ही 5 तत्व सुद्धा एकाच तत्वापासून निघतात. ते तत्व कुठलं आहे? त्याला आपण परमात्म तत्व म्हणू. आणि जर आपण त्या परमात्म तत्वाच्या तत्वाचा विचार केला, म्हणजे परमात्म्याचं तत्व आणि आपलं तत्व, आत्म्याचं तत्व, ही 2 तत्व वेगवेगळी नाही आहेत. सो द एसेन्स ऑफ परमात्मा अँड द एसेन्स ऑफ आत्मा, जे इंडिव्हिज्युअल आत्मा, इंडिव्हिज्युअल जीवात्मा आपण म्हणू, आपलं जे तत्व आहे, आवर ओन एसेन्स, ते आणि परमात्म तत्व, या 2 वेगळ्या गोष्टी नाही आहेत. म्हणजे ज्या तत्वामुळे ह्या जगताला आधार मिळतो, त्याच तत्वामुळे मला देखील आधार मिळतो. तर ते तत्व आणि माझं तत्व या 2 गोष्टी वेगळ्या नाही आहेत, कारण की दोघांचाही आधार एकच. म्हणजे जीवात्म्याचा आधार देखील परमात्माचा आहे आणि जगताचा आधार देखील परमात्माचा आहे. आधार एकच आहे. हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपल्याला विविधता दिसेल, परंतु त्या विविधतेमध्ये जे एक तत्व आहे, त्या तत्वाकडे आपलं लक्ष नेहमी असेल. आणि ते तत्व दुसरं तिसरं कुठलं नसून ते माझंच तत्व आहे. या जाणीवेत जर आपण नेहमी राहिलो तर आपल्याला सर्व जगताबद्दल, सर्व भूतमात्रांबद्दल आतून प्रेम वाटेल. त्यांच्यावर प्रेम करावं नाही लागणार. करायची काय गरज आहे? कोणावर प्रेम? प्रेम ही काय करण्याची गोष्ट थोडीच आहे की. प्रेम ही आपल्या आतली भावना आहे. तर त्या भावनेमध्ये जर आपण राहिलो तर प्रेम भावनेनी आपला व्यवहार सगळ्यांशी प्रेममय असेल. आपल्याला कुणाबद्दल द्वेष राहणार नाही मनामध्ये, कारण की आपण जे ते एक तत्व आहे ते सगळीकडे आहे. ह्याचा अनुभव जरी नसेल आला तरी सुद्धा आत्ता आपण सध्या ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतायत किंवा भगवान कृष्ण सांगतायत, विनोबा सांगतायत, आपले बंधू किशोर कुलकर्णी सांगतायत, त्यांच्या म्हणण्यावर तरी विश्वास ठेवून आपलं जीवन चालू. आणि नंतर त्याचा बोध आपल्याला होईल हळूहळू. आत्ता बोध होत नाहीये, हरकत नाही, होईल, लवकरच होईल. जैसे हाते चित्र पाहता, होय पाणीये मीठ धुता, का चेवोनी स्वप्ना येता जैसे होय. ज्याप्रमाणे पाटीवर काढलेलं चित्र पाटीवर हात फिरवून पाहू लागलं, असं समजा केलं आपण, पाटीवर हात फिरवून पाहू लागलं असता ते काय होतं, चित्र नाहीच होतं. अथवा जाग होऊन स्वप्न पाहू गेलं असता ते जसं नाहीच होतं. स्वप्नामध्ये काय होतं की आपल्याला अनेक गोष्टी दिसतात आणि स्वप्न पडत असताना खूप खरं वाटतं. आजच मला पडत होतं स्वप्नात, मला काय पडत होतं ते आठवत नाही, पण पडत होतं. जेव्हा मी उठलो त्याच्यानंतर लक्षात आलं की आतापर्यंत ज्या अनुभवात आपण होतो ते स्वप्न होतं. म्हणजे काय झालं की स्वप्नाहून जाग झाल्याबरोबर स्वप्नास आपण पाठीवरनं हात फिरवल्यावर कसं चित्र नाहीसं होतं, तसं नाहीच झालं. काही वेळ ते लिंगर ऑन झालं. सो फॉर सम टाइम माय माइंड वॉज स्टिल ऑक्युपाइड इन दॅट ड्रीम, बट व्हेरी सून द ड्रीम डिसअपियर्ड. कारण की द वेकिंग एक्सपिरियन्स इज सो मच मोर विविड. जागृतावस्था ही स्वप्नावस्थेपेक्षा जास्त खरी वाटते. परंतु दोन्ही स्वप्नच आहेत हे आपल्याला समजायचं. हे जर समजलं, ह्याच्यातनं जर जागे झालो तर समजू, तर ह्याच्यातनं जागा होण्यासाठी आपला हा सगळा अभ्यास सुरू आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की समजा ही जागृत अवस्था स्वप्नवत असली तर आपण आपली कामं करणार नाही का? आपल्याला भूक लागली तर आपण जेवणार नाही का? असं असं काहीच नाही. आपली कामं करत राहा, भूक लागली तर जेवत राहा. जे काही तुमचं काम असेल, तुम्ही जर घरात काम करत असाल तर घरात काम करा, बाहेर काम करत असाल तर बाहेर काम करा. तुमचं जे काही कर्तव्य असेल ते करत राहा. जे तुम्हाला करणं भाग आहे किंवा जे करायला हवं ते करत राहा. तुमच्या क्षमतेनुसार करत राहा. जे तुम्ही करू शकत नाही ते करू शकत नाही याचा अंदाज स्वतःला आणि इतरांना पण द्या.
की नाही करू शकत. पण जे करू शकतो ते करा, असं आहे. तैसे ज्ञाने जेणे, करिता ज्ञातव्या ते पाहणे, जाणता ना जाणणे जाणावे उरे. त्याप्रमाणे ज्या ज्ञानाने विषय पाहिले असतात तिथे जाणता म्हणजे ज्ञाता अथवा जाणणं म्हणजे ज्ञान करून घेण्याची क्रिया, अथवा जाणावे म्हणजे ज्ञेय विषय, ही पण उरत नाही. म्हणजे इथे हे जे सात्विक ज्ञान आहे त्याच्यामध्ये ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ह्या तिघांची त्रिपुटी सुद्धा नाहीशी होते. ते सात्विक ज्ञान आहे. सात्विक ज्ञान म्हणजे सत्व काय आहे, तत्व काय आहे, आणि ते एकच कसं आहे, आणि ते मीच कसं आहे, याची जाणीव किंवा याचा बोध, हे सात्विक ज्ञान आहे. पै सोने आटून लेणी, न काळीती आपुल्या आयणी, का तरंग न घेपती पाणी, गाळूनी जैसे. बुद्धिमान लोक जसे आपल्या बुद्धीने दागिने आटवून सोनं काढत नाहीत, तर मग त्या दागिन्यांच्या रूपाने सोनच आहे असं समजतात. दागिने असले काय आणि सोनं असलं काय, सोनच आहे ना ते. अथवा शहाणे लोक लाटा गाळून त्यातील पाणी बाजूला काढून मग ते पाणी घेत नाहीत, तर लाटांच्या रूपाने देखील पाणीच आहे असं समजतात. म्हणजे ही दोन्ही उदाहरणं जी आहेत ना, लाट, समुद्र आणि पाणी, आणि सोनं आणि दागिने, कसं आहे की आपलं लक्ष दागिन्यांकडे असतं. त्यामुळे आपण म्हणतो की हा हार खूप चांगला आहे, किंवा ही बांगडी चांगली आहे, किंवा ही अंगठी चांगली आहे. परंतु त्या सगळ्या अलंकारांमध्ये सोनं तर सारखंच आहे ना. आता मी समजा म्हटलं की ठीक आहे, ही अंगठी तुम्हाला आवडली ना, ही अंगठी तुम्ही घेऊन जा आणि सोनं माझ्याजवळ राहू द्या, असं होईल का? असं नाही होऊ शकत. आपण अंगठी सोन्यामधनं बाहेर काढू शकतो का? नाही काढू शकत. त्याचप्रमाणे आपण पाणी लाटांमधनं बाहेर काढू शकतो का? लाटा सुद्धा पाणीच आहे, समुद्र सुद्धा पाणीच आहे. त्याचप्रमाणे जीव जो आहे तो देखील परमात्मा स्वरूप आहे, आणि ईश्वर जो आहे तो देखील परमात्मा स्वरूप आहे. त्याचप्रमाणे जगत देखील परमात्मा स्वरूप आहे. तर जीव, जगत आणि ईश्वर हा जो तीन मधला भेद आहे, हा भेद फक्त जाणवतो कशामुळे? त्याच्यावर असलेल्या उपाधीमुळे, सुपर इम्पोजिशनमुळे. आपण हे पुष्कळदा चिंतन केलेलं आहे की हा जो जीव आहे, हा जीव म्हणजे तेच एक तत्व जे आहे परमात्मा तत्व, त्याच्यावर पंचकोशांची उपाधी जेव्हा चढवली जाते तेव्हा जे दिसतं, असं वाटतं, त्याला जीवात्मा म्हणतात, जीव म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर समष्टीवर समजा मायेची उपाधी असली, मायेची उपाधी म्हणजे काय, की जे जसं आहे तसं दिसत नाहीये, भलतंच काहीतरी दिसतंय, त्याला ईश्वर म्हणतात. आणि जगत जे आहे ते नामरूपात्मक आहे. म्हणजे कसं, की बाहेर जे आहे ते आपलं रूप आहे जगाचं, आणि आपल्या मनामध्ये जे आहे ते त्याचं नाव आहे. म्हणजे कसं, की आपल्याला लहानपणापासून सांगितलं की हे मागे जे दिसतंय ती झाड आहेत. म्हणजे झाड हे नाव झालं, हे आपल्या मनात आहे, आणि ऍक्च्युअल झाड बाहेर आहे. म्हणजे काय, की नाम रूपात्मक जगत, बाहेर जे दिसतं आहे असं वाटतं, आणि ज्याचं नाव आपल्या मनामध्ये आहे, अशा प्रकारची प्रत्येक वस्तू, अशा वस्तूंचा संचय म्हणजे जग. म्हणजे काय झालं, की नामरूपाची उपाधी जर चढवली त्याच तत्वावर, तर त्याला म्हणतात जग, जगत. पंचकोशांची उपाधी जर त्याच तत्वावर चढवली तर त्या अपिअरन्सला, ते जे काही आहे असं जाणवतं, त्याला म्हणतात जीव. आणि त्याच परमात्म तत्वावर समजा मायेची उपाधी चढवली, तर जे दिसतं त्याला म्हणतात ईश्वर. तर ह्या जीव, जगत, ईश्वर, ह्या तिन्ही उपाधियुक्त जे तत्व आहे, जे दिसतंय, जे भासतंय, ते आहे. तत्व एकच आहे. तर ते तत्व आपलं इतर आहे. आपण जर त्याच्यामध्ये राहिलो स्थित नेहमी, आपण जर त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं, आपल्या मनामध्ये जोपर्यंत प्रश्न येत राहतात ना, तोपर्यंत आपण हे समजायला पाहिजे की आपल्याला अजूनपर्यंत क्लॅरिटी आलेली नाहीये. कारण की मनामध्ये प्रश्न येत आहेत.
मनामध्ये प्रश्न आपल्याला आपल्या व्यतिरिक्त जे काही असेल ना त्याचेच फक्त येतात. मला तुम्ही सांगा की तुम्हाला आतापर्यंत एकदा तरी कधीतरी असा एक प्रश्न आलाय का आपल्या मनामध्ये की मी आहे किंवा मी नाही आहे? आपल्या घरच्या लोकांना आपण कधी विचारलंय, आपल्या बायकोला, आपल्या आईला, आपल्या वडिलांना, की जरा बघा तर मी इथे आहे की नाहीये? हा प्रश्न आपल्या मनामध्ये कधीच येत नाही. तर आपलं असणं हे आपल्याला नेहमी माहिती असतं. तेच एक सत्य आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी त्याच्याबद्दल आपल्याला काही प्रश्नच नाही मनामध्ये. आपल्या मनामध्ये प्रश्न पण नाहीये आणि आपल्याकडे त्याच्याबद्दल काही असा चॉईस पण नाहीये की मी आहे किंवा मी नाहीये. देर इज नो चॉईस टू बी ऑर नॉट टू बी. आय ऑलवेज एम. आणि झोपेत पण मी आहे. झोपेत मी असण्याचा कदाचित मला अनुभव येत नाही, परंतु मी आहे तेव्हा. कारण की उठल्यानंतर मीच तर म्हणतोय की मला काल रात्री चांगली झोप लागली होती बरं का, पण मध्ये मध्ये काही काही स्वप्न पडली. तर हा जो सांगतोय की मी काल रात्री चांगला झोपलो होतो, मला झोप चांगली लागली होती, तर मी तर नव्हतो ना झोपेमध्ये. झोपेमध्ये म्हणजे जो जागेपणी आहे, जो हे बोलतोय तो नव्हता झोपेमध्ये. मग काय होतं झोपेमध्ये? झोपेमध्ये काहीतरी तर होतं ना, की जे झोपेमध्ये पण होतं, स्वप्नात पण होतं आणि आत्ता पण आहे. तो खरा मी आहे. हे जर आपल्याला कळलं आणि त्याच्यात जर आपण नेहमी राहिलो, त्या जाणीवेत, तर आपण नेहमी शांत राहू, आनंदात राहू, सुखात राहू. आपल्याला प्रश्न नेहमी आपल्या व्यतिरिक्त जे असतं त्याचे येतात. आपल्याला जर हे कळलं, मला तुम्ही सांगा की अमेरिकेचा 11वा राष्ट्राध्यक्ष कोण होता? हु वॉज द 11th प्रेसिडेंट ऑफ द US? तुम्हाला माहिती आहे का? समजा माहिती नाहीये तर त्यांनी काही फरक पडतो का? काहीच फरक नाही पडत. तर ज्याचा आपल्या रोजच्या जीवनाशी काही संबंध नाहीये, त्या गोष्टी आपल्याला माहिती असोत किंवा नसोत त्यांनी काही फरक नाही पडत. मी तर म्हणेन की ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या आपल्याला जर माहिती नसल्या आणि त्या माहिती करून घेण्याची आपल्या मनामध्ये इच्छा सुद्धा नसली, तर आपण तितके आनंदात आणि साधेपणाने राहू शकतो. कसं असतं बघा की आपल्याला ज्या ज्या गोष्टी माहिती असतात ना, अनात्म स्वरूपाने. अनात्म स्वरूपाने म्हणजे कसं की मी आत्मस्वरूप आणि माझ्या व्यतिरिक्त जे काही आहे ते अनात्म स्वरूप, म्हणजे आय अँड दी अदर. सो एनी अँड ऑल द थिंग्स दॅट आय नो ॲज दी अदर, त्या प्रत्येक गोष्टीसोबत माझ्या मनाचं एक बंधन असतं की मला हे माहिती आहे. म्हणजे काय आहे की मला हे माहिती आहे की हा एक फोन आहे, किंवा मला हे माहिती आहे की ही पाण्याची बाटली आहे, किंवा मला हे माहिती आहे की हे माझं पाकिट आहे, किंवा मला हे माहिती आहे की हा माझा रुमाल आहे. ठीक आहे ना? आता काय झालं की ह्या चार वेगवेगळ्या वस्तू झाल्या. म्हणजे माझ्या मनामध्ये ही वस्तू आणि त्याचं हे नाव, हे एक कनेक्शन तयार झालं. अशी जितकी कनेक्शन्स माझ्या डोक्यामध्ये असतील, म्हणजे जितक्या गोष्टी मला माहिती असतील ऍज दी अदर, तितक्या सगळ्या गोष्टींमुळे मी अनेक प्रकारच्या बंधनांमध्ये, व्हर्च्युअल बंधनांमध्ये बांधला जातो. तर जो जितका विद्वान असतो आणि ज्याला जितकं जास्त माहिती असतं किंवा माहिती व्हावं असं वाटत असतं, तो तितका जास्त त्या बंधनात अडकतो. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसल्या तरी चालतील, अशा गोष्टींच्या मागे आपण न लागणंच बरं आहे. कारण की जितक्या जास्त गोष्टी आपण माहिती करून घेऊ, तितकी आपली मेमरी त्याच्याशी अटॅच होईल ना. तुम्हाला लक्षात येते का? सी, इफ यू कीप ऑन डाउनलोडिंग डेटा ऑन टू युअर सिस्टम, व्हेरी सून द सिस्टम विल गेट जॅम्ड. तुमच्याकडे तुमच्या हार्ड ड्राईव्हवर कितीही जरी स्पेस असली तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर अनलिमिटेड डाउनलोड नाही करू शकत. आणि सत्य हे आहे की आपल्या या मशीनवर जितकी कमी मेमरी ऑक्युपाय होईल, म्हणजे जितका कमी डेटा असेल, तितकं ते मशीन जास्त एफिशियंटली चालतं. म्हणजे जे कम्प्युटर सायन्समध्ये काम करतात त्यांना हे माहिती असेल की माझ्याकडे 1 TB हार्ड ड्राईव्ह आहे आणि 16 GB रॅम आहे.
तर मी समजा त्यातलं फार कमी वापरलं, म्हणजे माझ्याकडे डेटा हार्डली 50 GB पण नसेल. म्हणजे कसं की 20पैकी एक भाग फक्त या हार्ड ड्राईव्हचा वापरला गेलेला आहे डेटानी, इन्फॉर्मेशननी. आणि 16 GB जे रॅम आहे त्याच्यापैकी आय डोंट नो की किती वापरलं जातं, हार्डली 1-2 GB वापरलं जात असेल. कारण की खूप जास्त कॉम्प्युटेशन्स किंवा खूप जास्त प्रक्रिया माझ्या कम्प्युटरवर होत नाही आहेत. त्यामुळे ते खूप चांगलं चालतं. इट वर्क्स व्हेरी एफिशियंटली. समजा आपल्या गाडीमध्ये पेट्रोल व्यवस्थित भरलेलं आहे, गाडी एकदम छान सर्व्हिसिंग करून आपण वापरतो आहे, परंतु गाडीमध्ये सामान खूप जास्त नाही, तर गाडी एकदम हलकी चालेल ना, सोडेन चालेल. परंतु समजा त्याच गाडीमध्ये आपण खूप सामान भरलं, तर ती हालायला तिला त्रास होईल, होईल ना. त्याचप्रमाणे आपल्या डोक्यात जर अनावश्यक वस्तूंचा, गोष्टींचा, ज्ञानाचा, ज्ञानाचा नाही, माहितीचा समजा साठा आपण करून ठेवला, तर आपलं डोकं बधीर होऊन जाईल, आपलं डोकं जॅम होऊन जाईल. ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसल्या तरी चालू शकतं, त्या गोष्टी माहिती करून घेण्याची आपल्या मनामधली इच्छा आपण सोडून द्यायला पाहिजे. अनावश्यक गोष्टींचा अभ्यास करायची काहीच गरज नाहीये. आपल्याला ज्या गोष्टींची खरंच गरज आहे, आपल्याला कुठल्या गोष्टींची खरंच गरज आहे सांगा बरं. आपल्याला खरंच गरज आहे पाचच गोष्टींची आहे फक्त. पाच गोष्टी म्हणजे एक तर अन्न, वस्त्र, निवारा, या फिजिकल झाल्या. नंतर आपलं आरोग्य चांगलं असावं, हेल्थ केअर. आणि पाचवं म्हणजे ज्ञान. वी शुड हॅव नॉलेज अवेलेबल टू अस सो दॅट वी कॅन चूज. आपण त्याच्यातनं निवड करू शकलो पाहिजे की ह्याच्यातनं आपल्याला काय शिकायचंय, काय घ्यायचंय आणि काय सोडून द्यायचं. तर ज्याला हे कळतं की काय सोडून द्यावं, तो खरा ज्ञानी आहे. आपल्या अद्वैताच्या अभ्यासासाठी ही पहिली पहिली शर्त, पहिली कंडिशन, पहिली परीक्षा कुठली आहे माहिती आहे का? की नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे, सत्य काय आहे आणि असत्य काय आहे, ह्याचा विवेक आपल्या मनामध्ये असणं आवश्यक आहे. तर जे नित्य आहे त्याला आपण धरून ठेवणार आहे, जे अनित्य आहे त्याला आपण सोडून देणार. अनित्य, अनावश्यक सगळ्या गोष्टींना सोडून देणं आणि ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यांनाच फक्त आपण धरून ठेवणं, याला म्हणतात विवेक. हा विवेक जर बरोबर असला तर ज्या गोष्टींची आपल्याला गरज नाही आहे त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये वैराग्य आपोआप उत्पन्न व्हायला पाहिजे. आपोआप उत्पन्न होईल. समजा आपल्याला कळलं की एखाद्या वस्तूची आपल्याला गरजच नाही, तर आपण त्याच्या मागे लागणारच नाही ना, कशाला लागू. तर हा विवेक आणि वैराग्य झाल्यानंतर मग 6 प्रकारची आपल्याकडे संपत्ती पाहिजे, षटसंपत्ती: शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान. आपण याच्याबद्दल पुष्कळ चिंतन केलंय. आणि शेवटी मुमुक्षुत्व, की मला मुक्त व्हायचंय, मला मुक्ती हवी आहे, मला बंधनात नाही राहायचं, हे पाहिजे. तर त्याच्यासाठी अनावश्यक गोष्टींच्या मागे लागणं बंद करायला पाहिजे. दॅट इज द बॉटम लाईन. ज्या गोष्टी माहिती असून आपल्याला काही फायदाच नाही किंवा नसून सुद्धा काही फरक नाही पडणार आहे, त्यांच्या मागे लागायचंच नाही. ठीक आहे ना. तैसी जया ज्ञानाची हाता, न लगेची दृश्यपथा, ते ज्ञान जाण सर्वथा सात्विक घा. त्याप्रमाणे ज्या ज्ञानाच्या हाताला ही दृश्याची गोष्ट लागतच नाही, ते ज्ञान सर्व प्रकाराने सात्विक आहे असं समज. आपण दृश्यामध्ये न अडकणं किंवा ज्या ज्ञानाच्या योगाने आपण दृश्यामध्ये अडकणार नाही, ते ज्ञान सात्विक आहे. आरिसा पाहो जाता कोडे, जैसे पाहतेची का रिगे पुढे, तैसे ज्ञेय लोटोनी पडे ज्ञाताची जय. कौतुकाने आरसा पाहायला गेला असता पाहणाराच जसा प्रतिबिंबाच्या रूपाने समोर अनुभवायला येतो, त्याचप्रमाणे ज्ञानाच्या द्वारा पाहू जाता ज्ञेयाच्या रूपाने, म्हणजे ज्ञेय दूर करून ज्ञाताच त्या जागी असल्याचं अनुभवायला येतं. म्हणजे कसं आहे की
सी लिटरली इफ यू सी द मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स, ह्या वाक्याचा अर्थ काय आहे की बाहेर जे ज्ञेय आहे, ज्ञेय म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज, ते म्हणजे ज्ञाताच आहे हे लक्षात येतं. तर हे कसं आहे ह्याच्याबद्दलही आपण अनेक वेळा चिंतन केलेलं आहे की बाहेरचं दिसणारं जग आपल्याला अनुभवायला तर आपल्या आतच येत आहे ना, त्याच्या संवेदनेच्या रूपाने. बाहेरचं रूप आपल्या दृष्टीमधून जोपर्यंत आपल्याला आतमध्ये अनुभवायला येत नाहीये तोपर्यंत बाहेरच्या जगाला काही अर्थच नाही. आंधळ्या व्यक्तीला रूपाचं ज्ञान नाही होत. आंधळ्या व्यक्तीला जगाचं ज्ञान फक्त शब्द, स्पर्श, रस आणि गंध या चारच संवेदनांच्या मार्फत होतं. तर बाहेरचं जग खरं आणि माझ्या मनात त्याचं पडत असलेलं प्रतिबिंब म्हणजे प्रतिबिंब, माझ्या मनातली संवेदना म्हणजे प्रतिबिंब, की मला जे अनुभवायला येत आहे ती संवेदना म्हणजे बिंब आणि बाहेरचं जग म्हणजे त्याचं प्रतिबिंब आहे ना. तर ह्याच्याबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा बाहेरचं जग हे बाहेर नसून आपल्या आतच आहे हे आपल्या लक्षात येतं. जोपर्यंत मला माझ्या आत जगाचा अनुभव येत नाही, त्याची संवेदना निर्माण होत नाही, तोपर्यंत बाहेरचं जग आहे हे मला कळत नाही. इतर लोकांना कळत असेल पण इतर लोकांचा अनुभव मला कुठे, मला तर फक्त माझाच अनुभव आहे ना. त्यामुळे जोपर्यंत मला जगाचा अनुभव होत नाही, जोपर्यंत माझ्या मनामध्ये त्या पाच संवेदना तयार होत नाही, तोपर्यंत मला जगाचा अनुभव होतच नाही. त्यामुळे ते बाहेरचं जग बाहेर नसून ते खरं तर माझ्या आतच आहे हे मला कळायला लागतं. पुढती तेची सात्विक ज्ञान, जे मोक्ष लक्ष्मीचे भुवन, हे असो ऐक चिन्ह राजसाचे. असं जे तेच सात्विक ज्ञान होय, असं जे तेच सात्विक ज्ञान होय आणि तेच मोक्ष लक्ष्मीचं मंदिर होय. हे सात्विक ज्ञानाचं वर्णन आता आता पुढे मी राजस ज्ञानाचं वर्णन सांगणार आहे. तर ते आपण ऐकू. पण त्याच्या आधी आपण या सात्विक ज्ञानाबद्दल थोडंसं चिंतन करू शकतो. इनफॅक्ट आता मी आय टेक युअर क्वेश्चन, अदोष. Mind is like ocean and thoughts are like waves, which says Indian philosophy. Okay. मला अजून एक थोडंसं तर ऍड करायचं आहे. व्हॉट गो अबाउट अहेड. इमोशन्स? व्हॉट अबाउट इमोशन्स? मला आणि सांग की हे तुम्ही इमोशन जो आहे. म्हटलं, हे तुम्ही एकदम योग्य म्हटलं, अहम ब्रह्मासी. हे एकदम तुम्ही अहम सांगा. ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी, बरोबर. हे तुम्ही अस्मी, सांगितलं. अस्मी म्हणजे मी आहे. अहम ब्रह्म हो, अस्मी. ब्रह्म अहम अस्मी. ब्रह्मासी नाही आहे. हो, कळलं, त्वम चुकलं माझं. ब्रह्मासी. त्वम ब्रह्मासी म्हणजे तू ब्रह्म आहेस. हम्म, हम्म. अहम ब्रह्म अस्मी असं आहे. हा, माझं चुकलं थोडस. आपण जे अथर्व शीर्ष म्हणतो ना, अथर्व शीर्ष म्हणतो ना गणपतीचं स्तोत्र, हो, हा, त्याला म्हणतो की हो, तू ब्रह्म असी. आपण स्वतः ब्रह्म असी नाही म्हणत. अहम ब्रह्म अस्मी. मी आहे ना, माझ्याबद्दल बोलतोय मी. म्हणून अहम ब्रह्म अस्मी, अहम ब्रह्मासी नाही होत. हो, चुकलं माझं. एवढं संस्कृत मला कळतं. आय एम नॉट ए संस्कृत स्कॉलर. हो, बरोबर. हा. तर व्हॉट अबाउट इमोशन्स? इमोशन्सचं असं आहे पहा, की आपल्या मनामध्ये ज्या भावना वर खाली होतात त्या भावनांना बघणारा कोण आहे? मीच आहे ना. म्हणजे कधी कधी मी दुःखामध्ये असतो, कधी कधी मी कन्फ्युज असतो, कधी कधी मी खूप सुखात असतो, कधी कधी बोर होतो. परंतु ह्या सगळ्या इमोशन्स बघणारा जो आहे तो मी आहे ना, तो खरा मी आहे. पण आपण काय होतं माहितीये का, की आपल्या या भावनांशी आपण एकरूप होतो, तादात्म्य आपलं होतं. सो वी बिकम वन विथ दॅट, वी आयडेंटिफाय अवर सेल्स विथ दॅट. आणि आपण म्हणतो की मी बोर झालो, किंवा मला मी दुःखी आहे, मी सुखी आहे, मी कन्फ्युज्ड आहे, मी अधिक क्लिअर आहे. तर त्या भावनेशी, त्या इमोशनशी आपण कनेक्ट होतो. म्हणून आपण असं म्हणतो की मी दुःखी आहे. हा, मी दुःखी नाही आहे. मी दुःखाचा अनुभव करतोय, मी सुखाचा अनुभव करतोय, मी माझ्या मनाच्या कन्फ्युज्ड स्टेटचा अनुभव करतोय, मी माझ्या मनामधल्या क्लॅरिटीचा अनुभव करतोय. तर हा जो अनुभव करता आहे, हा या सगळ्यांच्या पलीकडे. तो जर वेगळा ठेवता आला आपल्याला, तर मग आपण दुःखी नाही होऊ शकत. दुःखाचे प्रसंग येतील किंवा कष्टाचे पण प्रसंग येतील. समजा आपण
एक दिवस जेवलोच नाही तर दुसऱ्या दिवशी भूक लागेल ना, तर कष्ट होईल. बरोबर आहे तर दादा मग तुमचं. ते तो ते जे कष्ट आहेत किंवा तशा तशा प्रकारचं समजा आपल्याला अनुभव आला तर त्याला आपण उपाय करू शकतो त्याच्यावर. भूक लागली तर आपण जेवू शकतो. मी एक थंडी वाजली ऍड तर करू कपडे का? घालू शकतो. गरमी झाली तर पंखा लावा, एसी लावा, झाडाखाली जाऊन बसा. नॉर्वेला जा पैसे असतील तर. मी एक ऍड करू का दादा? गो हेड. परवानगी असेल तर. गो हेड. माइंड इज लाईक अ ओशन, थॉट्स आर हा हा. लाईक विंड. इथपर्यंत तर सांगितलं होतं. पण माझं असं पर्सनल मत आहे, म्हणजे मी कोणावर लागून करणार की इमोशन्स आर लाईक विंड. हे माझं जे अपूर्ण ज्ञान आहे ते मला सांगतं की इमोशन्स आर लाईक विंड. ओके. देन ठीक आहे ना, इट्स ओके. आपण आपल्याला ज्या उदाहरणाने जास्त चांगलं समजू शकतं ते उदाहरण आपल्यासाठी आपण वापरू शकतो. आता हे जे सगळं ज्ञानदेव महाराज सांगतात किंवा आपणही जे सगळं शिकायचा प्रयत्न करतो किंवा माझ्याकडनं तुम्ही ऐकता, तर ही उदाहरणं कशा करता देतो आपण की त्या उदाहरणांवरून आपल्याला जे तत्व समजून घ्यायचंय ते समजता यावं. म्हणजे आपण ज्या गोष्टी ऐकतो किंवा आपण आता गीतेची गोष्टच तर ऐकतो ना, गीतेची कथा सुरू आहे. हो तर बरोबर दादा. गीतेच्या कथेचं तात्पर्य काय आहे की एक कोणीतरी अर्जुन होता, एक कोणीतरी कृष्ण होता, त्यांच्यामध्ये हा संवाद झाला, तिथे एक महाभारताचं युद्ध झालं. ही सगळी कथा आहे का? ही कथा आहे, पण त्या कथेच्या माध्यमातून आपल्याला काय शिकवलं जात आहे ते जास्त महत्वाचं आहे. कथा महत्वाची नाहीये. परंतु कथेच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला तत्व समजावून सांगितलं जातं तेव्हा ती कथा मनोरंजक वाटते, रंजक वाटते, आणि ती पिढ्यानपिढ्या टिकते सुद्धा. महाभारताच्या काळामध्ये जे काही घडलं, ज्याचा इतिहास आपल्याला व्यासदेवांनी लिहून दिला, आपल्यासाठी ठेवला, तर त्याचं तात्पर्य इतिहासामध्ये अमुक एखाद्या वेळेस हे झालं होतं हे सिद्ध करण्यापेक्षा त्या सगळ्या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळालं हे जास्त महत्वाचं आहे. तर गीतेच्या अभ्यासातून आपल्याला शिकायचं हे आहे की जगामध्ये जर राहायचं असेल तर आपल्याला स्वधर्मरूपी कर्म करत राहणं आवश्यक आहे. आणि तो स्वधर्म जो आहे तो वर्णानुसार आणि आश्रमानुसार बदलतो. एकदम व्यवस्थित सांगितलं आपण. तर त्यानुसार कर्म करणं आवश्यक आहे सापेक्ष जगतामध्ये राहत असताना. परंतु ते करत असताना सुद्धा कर्ताभाव न ठेवणं असं आपल्याला गीता सांगते. बरोबर आहे दादा. कारण की जगामध्ये घडत असणाऱ्या सगळ्या प्रक्रिया प्रकृतीच्या नियमांप्रमाणे घडतात. बरोबर आहे, अगदी बरोबर. आपण जर असं मानलं की हे सगळं मी करतोय तर ह्याचा अर्थ मी विमूढ आत्मा आहे. म्हणजे मी अहंकारी विमूढ आत्मा आहे, मला अहंकार खूप आहे की हे मी करतोय. हो बरोबर, एकदम. जगामधल्या गोष्टींच्या कर्तेपणाचं जोखड आपण आपल्या मानेवर घ्यायला नको. ठीक आहे. ऑल राईट. स्मिताताई, याच्यानंतरचा श्लोक घ्यायचा का आपण 21वा प्लीज? एनी अदर थॉट्स? बाकी बाय द वे हो आदर्श कोण मीच बोलतोय फक्त. पण बाकी कोणाला समजा काही बोलायचं असेल किंवा विचार व्यक्त करायचे असतील तर अनम्यूट करा आणि सांगा. तर सात्विक म्हणजे काय कळलं आपल्याला की ज्या ज्ञानामुळे आपल्याला सगळीकडे एका तत्वाचा बोध होतो ते सात्विक ज्ञान आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही रोज जे काही करता ते सोडू नका. तुम्ही तुमचं कामधाम करत राहा. भूक लागेल तर जेवा. रोज सकाळ संध्याकाळ व्यायाम करा. आता मी तुम्हाला सांगतो कारण की मी करतो म्हणून. पण तुम्ही केलंच पाहिजे असा माझा काही आग्रह नाही. तुम्ही जर तुमचं जीवन व्यवस्थित चालवलं तर फार चांगली गोष्ट आहे. नाही चालवलं तर पहा की तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्हीच आहात. यू आर सोली रिस्पॉन्सिबल फॉर युअर लाईफ. इच वन ऑफ अस इज. आपण सगळेजण आपल्या जीवनासाठी संपूर्णपणे उत्तरदायी आहोत. दुसरं कोणी नाही. ठीक आहे. लेट मी शेअर द स्क्रीन हिअर. गो हेड स्मिता दे. हा नंबर 21. ओके.
पृथक्त्वेन तु यज्ञानं नानाभावान् पृथक्विधान् वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम्. सुंदर. तर ह्याचा अर्थ हा आहे की दॅट नॉलेज बाय विच वन सीज दॅट इन एव्हरी डिफरंट बॉडी देर इज अ डिफरंट टाइप ऑफ लिव्हिंग एंटिटी यू शुड अंडरस्टँड टू बी इन द मोड ऑफ पॅशन. म्हणजे कसं आहे पहा की आपण सगळे वेगवेगळे जीव आहोत ना, तर ह्या सगळ्या शरीरांमध्ये वेगळा जीव आहे. सगळ्या शरीरांमध्ये एक एक वेगळा इंडिव्हिज्युअल जीवात्मा आहे, असं जो समजतो तो राजसी आहे. सो इच बॉडी हॅज वन सोल. सगळ्या जीवांमध्ये एकच परमात्मा आहे हे ज्याला माहिती आहे तो सात्विक. सगळ्या जीवांमध्ये वेगळे वेगळे जीव आहेत, एव्हरी बॉडी हॅज वन इंडिव्हिज्युअल सोल, असं जो समजतो, असं जो मानतो तो राजसिक आहे. नंतर विनोबा काय म्हणतात बघूया. भेदबुद्धी सपोषुनी सर्वभूतात पाहते, वेगळे वेगळे भाव जाणते ज्ञान राजस. भेदबुद्धी सपोषुनी, भेदबुद्धीला पोषुनी म्हणजे वी हॅव एनकरेज्ड द विजन दॅट टॉक्स अबाउट डिव्हर्सिटी, मल्टिप्लिसिटी. त्याचं पोषण केलं आपण आणि सर्व भूतांमध्ये पाहतो कोण वेगवेगळे भाव. सर्व भूतात पाहते वेगळे वेगळे भाव जाणते ज्ञान राजस. ईश्वरजी काय म्हणतात मग बघूया. मुक्त छंद. ही सेज नाना भूता माझी अगणित, ज्यास होई भिन्नत्व प्रतीत, ते ज्ञान राजसिक खचित, असे जाणावे तू हे पार्थ. जगी होत भूते शरीरात भिन्न, जिसे ज्यास ते भिन्न ऐसेची ज्ञान, न जाणीत संबंध त्या काही तयात, असे ज्ञान तेची रजाच्या गुणात. जगी होत भूते शरीरात भिन्न, सगळ्या शरीरामध्ये भिन्न भूते आहेत, वेगळी वेगळी भूत आहेत. दिसे ज्यास ते भिन्न ऐसेची ज्ञान, ज्यांना ते भिन्न आहे तसं वाटतं, न जाणीत संबंध काही ते आता म्हणजे दे आर नॉट रिलेटेड टू इच अदर असं वाटतं. असे ज्ञान तेची रजाच्या गुणात, ते रजोगुणी ज्ञान आहे. देव महाराज काय म्हणतात बघूया. सर्व भूतांच्या ठिकाणी हे भिन्न भिन्न प्रकारचे पदार्थ आहेत, असा अद्वितीय आत्म्याविषयी भेदकारक बोध ज्या ज्ञानाने होतो ते राजस ज्ञान होय, असं तू जाण. परी पार्था परी येस, ते ज्ञानगा राजस, जे भेदाची कास धरुनी चाले. तर अर्जुना ऐक, जे ज्ञान द्वैताचा आश्रय करून चालतं ते ज्ञान राजस होय. विचित्रता भूतांची या, आपण आतोनी ठिकरिया, बहुचके ज्ञातया आणि जेणे. भूतांच्या विचित्रतेमुळे आपण स्वतः तुकडे होऊन ज्या ज्ञानाने ज्ञाताला म्हणजे जीवाला बराच भ्रमिष्टीपणा आणला, जैसे साच्या रूपा आड घालोनी विसराचे कवाड, मग स्वप्नाचे काबाड ओपी निद्रा. ज्याप्रमाणे जागृतीतील आपल्या खऱ्या स्वरूपाच्या आड विसराचं दार लावून झोप ही स्वप्नाचं ओझं डोक्यावर ठेवते. ओके. ज्याप्रमाणे जागृतीतील आपल्या खऱ्या स्वरूपाच्या आड विसराचं दार लावून झोप ही स्वप्नाचं ओझं डोक्यावर ठेवते. जागृतीमध्ये आपल्याला आपण कोण आहोत हे जाणून घेता येऊ शकतं. आपण जागृतावस्थेमध्ये जरी आपण कोण आहोत या बोधामध्ये राहिलो तरी सुद्धा जागे असताना या जागृतावस्थेमध्ये आपण जागृत पुरुष असल्यासारखं वाटेल ना आपल्याला, की आय एम द वेकर. हा अनुभव आपल्याला जागेपणी येतो, त्याला आपण काहीच नाही करू शकत ना. जागेपणी मी जागा आहे असा अनुभव येतो ना, त्याला आपण काय करू शकतो. डोळे उघडल्यानंतर मला जग दिसतंय ही काही समस्या थोडीच आहे. तर जागेपणी मी जागृत पुरुष आहे हा अनुभव येतो आपल्याला, इट्स ओके. परंतु हा जो अनुभव आहे तो झोपेमध्ये चालला जातो. किंवा जागृत अवस्थेमध्ये माझ्या खऱ्या स्वरूपाचा सुद्धा मला बोध किंवा ती जाणीव नेहमी असली तरी सुद्धा जेव्हा आपण झोपतो तेव्हा ती जाणीव चालली जाते ना, तेवढ्यापुरती. आपला आत्ताचा जो चिंतनाचा वर्ग सुरू आहे, चिंतनाचा तास सुरू आहे, या जागृतावस्थेमध्येच आपण कोण आहोत हे आपण समजू शकतो.
तुम्ही समजा सगळे झोपलेत किंवा मीच झोपलो, तर काय समजेल? झोपेमध्ये थोडी समजणार. आपल्याला जागेपणीच समजणार आहे की आपण कोण आहोत, नाही? तर जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपण हे तर आहेत हे विसरूनच जातो आणि स्वप्नाचं ओझं आपल्या डोक्यावर चढवतो. म्हणजे काय की स्वप्न बघतो आपण झोपल्यानंतर आणि मग ते खरं आहे असं वाटायला लागतं त्याला. अशी गंमत आहे. तैसे स्वज्ञानाची ये पवळी, बाहेरी मिथ्या मही खळी, तीही अवस्थाची या वह्याळी, दावी जे दिवा जीवा. त्याप्रमाणे जे ज्ञान आत्मज्ञानाच्या आवाराबाहेर असार संसाराच्या मोकळ्या माळावर जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांचे खेळ जीवांना दाखवते. म्हणजे जे ज्ञान आत्मज्ञानाच्या आवाराबाहेर, आत्मज्ञानाच्या आवाराबाहेर म्हणजे आत्मज्ञान समजा एका कंपाऊंड मध्ये आणि त्याच्या बाहेरचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला जागृतावस्था, स्वप्नावस्था, निद्रावस्था या तीन अवस्थांच्या मार्फत दाखवतं आणि आपल्याला ते खरं वाटतं. म्हणजे काय आहे की द्वैत खरं वाटणं हे राजसिक ज्ञान आहे. द्वैत आभासात्मक आहे आणि अद्वैतच फक्त सत्य आहे असं वाटलं तर ते सात्विक ज्ञान आहे. ठीक आहे. अलंकारपणे झाकले, बाळा सोने का वाया गेले, तैसे नामी रूपी दुरावले, अद्वैत जया. अलंकार रूपाने असणारं सोनं जसं मुलाला सोनं वाटतच नाही, त्याप्रमाणे नामरूपाच्या योगाने ज्या ज्ञानाला ब्रह्म दिसत नाही, अवतरली गाडग्या घडा, पृथ्वी अनोळख जाली मुढा, वन्ही झाला कानडा दीपत्वासाठी. गाडगी आणि घागरी यांच्या रूपाला आलेली जी माती, तिची मूर्खाला जशी अनोळख अनोळख झाली. म्हणजे ती घागर किंवा ते गाडगं आपण जर बघितलं तर आपल्याला घागर दिसते, गाडगं दिसतं, पण माती दिसतच नाही. आहे तर मातीच. अथवा दीपपणामुळे अग्नी जसा मूर्खाला दुर्बोध झाला. म्हणजे आजकालच्या जीवनात जर बघितलं आपण तर त्याचं उदाहरण काय, की बल्ब. तर एखादा बल्ब आहे, एखादी ट्यूब आहे, तर ह्या बल्बकडे किंवा त्या बल्बच्या आकाराकडे आपलं लक्ष जातं, ट्यूबच्या आकाराकडे लक्ष जातं, परंतु त्यातून प्रकाश जो आहे तो तर एकच आहे ना. म्हणजे ह्या घटामधनं, हा घट म्हणजे आपला देह, या देहामधनं जे जीवन बाहेर प्रगट होत आहे ते या माझ्या घटातून प्रकट होणारं जीवन आणि तुमच्या घटातून प्रकट होणारं जीवन, जीवन ह्या दोन्ही गोष्टी एकच तर आहेत. द लाईफ प्रिन्सिपल इज द सेम. पण आपलं लक्ष त्या लाईफ प्रिन्सिपलकडे न जाता घटाकडे जातं. किंवा तुम्ही जर मटेरियल ऑफ कन्स्ट्रक्शन काय आहे ते बघितलं तर आपल्या शरीरामध्ये जी तत्व आहेत, पाच तत्व, तीच तत्व सगळ्या जगामध्ये आहेत, प्रत्येक जीवामध्ये आहेत, नाही का? असं आहे. सो का वस्त्रपणाचे नि आरोपे, मूर्खाप्रती तंतु हारपे, नाना मुग्धा पटू लोपे दाऊनी चित्र. अथवा वस्त्रपणाच्या आरोपाने मूर्खाला जसा तंतू तंतू म्हणजे सूत नाहीसा होतो, अथवा ज्याप्रमाणे कापड आपणावरील चित्र दाखवून मूर्खाला मूर्खाच्या दृष्टीला म्हणजे मूर्खाच्या दृष्टीला आपण नाहीसं होतं. म्हणजे मूर्खाला चित्र दिसतं पण कापड दिसत नाही. आता बघा की समजा आपण हे वस्त्र बघितलं, आता मी हे शर्ट बघितलं ना, शर्ट घातलंय, तर ह्याच्यामध्ये आहे काय? तंतू आहेत ना, तंतू म्हणजे दोरा. हे काही तंतू, काही दोरे उभे आहेत आणि काही तंतू आडवे आहेत. तर ते सगळे तंतू आडवे केले तर आपण काय म्हणू की कापड नाही आता. पण कापड असताना सुद्धा ते तंतू आहेतच ना. ते तंतू एका विशिष्ट प्रकारे एकत्र आले की मग जे दिसतं त्याला कापड म्हणतात. आहे तंतूच. त्याचप्रमाणे ही पंचमहाभूत ज्या प्रमाणात, ज्या प्रकारे एकत्र येतील त्यानुसार एखादी वस्तू अमुक आहे असं आपण म्हणतो. म्हणजे तुम्ही समजा लाईफ फॉर्म्स, जीव जर बघितले तर सगळ्या लाईफ फॉर्म्स मध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि सल्फर आणि फॉस्फरस हे कमी अधिक प्रमाणात आढळतात सगळ्या जीवांमध्ये.
म्हणजे माझ्या शरीरात सुद्धा हे पाच आहेत तत्व, पाच सहा जे एलिमेंट्स आहेत, किंवा अशा अर्थात पुष्कळ आहेत म्हणा, शेकड्यांनी असतील. परंतु ते ज्या संख्येनी, ज्या प्रमाणात, ज्या प्रकाराने एकत्र येतात, त्यानुसार हे शरीर वेगळं आहे असं दिसतं. तुमच्या शरीरामध्ये सुद्धा तीच तत्व आहेत, परंतु तुमचं शरीर वेगळं दिसतं, नाही का? तर ज्या संख्येने आणि ज्या प्रमाणात, ज्या प्रकाराने एलिमेंट्स एकत्र येतात, फंडामेंटल एलिमेंट्स एकत्र येतात, त्यानुसार एखादी वस्तू काय आहे हे डिफाईन होत असतं. ठीक आहे ना? परंतु आपल्याला फक्त ते बाहेरचं रूप दिसतं, त्याचं ऍक्च्युअल तत्व जे आहे ते दिसतच नाही. किंवा आता कापडावर समजा चित्र आलं, आपण आता समजा हे ज्ञानदेवांच्या काळात कागदावर किंवा कापडावर आपण चित्र काढलं, कॅनव्हास असं समजू. आजकालच्या काळात आपण स्क्रीन म्हणू, सिनेमामध्ये आपण जातो, बघतो आणि स्क्रीन असते ना, ब्लँक स्क्रीन. तर त्याच्यावर जेव्हा चित्र सगळं प्रोजेक्ट होतं तेव्हा आपण त्या चित्राकडे लक्ष देतो, स्क्रीन दिसतच नाही आपल्याला. त्याचप्रमाणे आपल्याला परमात्मा दिसतच नाही. जीव दिसतो, जगत दिसतं, ईश्वर दिसतं, परमात्मा दिसत. असं होतं. कुठपर्यंत आलो आपण? 544 पर्यंत आलो ना? तर आपण इथे थांबूया का आज, आणि मग पुढच्या पासून इथनं सुरू करूया. ठीक आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.